पहिला क्वेश्चन आहे आपला, एका रांगेत अमित हा डावीकडून 15वा आणि उजवीकडून 20वा आहे, तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत? तर आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे, अमित हा डावीकडून 15वा आणि उजवीकडून 20वा आहे, तर त्या रांगेत एकूण व्यक्ती किती आहे? तर अशा प्रकारच्या गणितासाठी आपल्याला काय सिंपली तर दोघांची बेरीज करायची आहे, म्हणजेच 15 प्लस 20 मायनस 1 करायचं आहे. तर आपलं करेक्ट आन्सर काय राहणार आहे? ऑप्शन बी 34. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर दुसरा क्वेश्चन आहे आपला, ए हा बी चा भाऊ आहे, बी ही सी ची बहीण आहे, सी हा डी चा वडील आहे आणि ए हा, त्याच अनुसरून आपल्याला ए आणि डी शी संबंध काय ते विचारलेलं आहे. तर पाहूया आपण, ए हा बी चा भाऊ आहे, ए हा बी चा भाऊ आहे, त्यानंतर बी ही सी ची बहीण आहे, म्हणजे बी ही सी ची बहीण आहे, म्हणजे याची बहीण आहे सी ची. त्यानंतर सी हा डी चा वडील आहे, म्हणजे सी जो आहे हा डी चा वडील आहे. तर अशा प्रकारे वडील आहे. अशा प्रकारे आपलं डायग्राम तयार झालेली आहे, ज्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे ए आणि डी शी संबंध विचारलेला आहे. तर हा डी हा सी चा मुलगा आहे आणि सी हा ए चा भाऊ आहे, तर तो सिंपली कोण होणार आहे? डी चा. तर तो ऑप्शन मध्ये दिल्याप्रमाणे काका होणार आहे. करेक्ट आन्सर आपलं ऑप्शन बी राहणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, पेन बरोबर आपल्याला 35 दिलेले आहे, म्हणजेच PEN बरोबर आपल्याला 35 दिलेले आहे. तर आपल्याला कॅट बरोबर विचारलेला, म्हणजे CA आणि T बरोबर विचारलेला आहे, किती राहणार आहे? तर यामध्ये पेन मध्ये काय केलेलं आहे, तर पेनची जी प्लेस व्हॅल्यू आहे, म्हणजे त्याची सिरियल नंबर नुसार जी व्हॅल्यू आहे त्या सर्वांची बेरीज केलेली आहे. पी ची व्हॅल्यू किती आहे, कितव्या नंबरवर असतो पी, तर तो 16व्या. त्यानंतर ई हा कितव्या नंबरवर असतो, तर 5व्या. आणि एन हा कितव्या नंबरवर असतो, तर हा 14व्या. सिंपल या तिघांची बेरीज केलेली आहे. तर 16 आणि 14 30 आणि 30 आणि 5 35. तशाच प्रकारे आपल्याला कॅटचं सुद्धा करायचं आहे, म्हणजे सी ची व्हॅल्यू किती आहे, कोणत्या नंबरवर असते सी, तर तो 3ऱ्या नंबरवर असते. त्यानंतर ए हा कितव्या नंबरवर असते, तर 1ल्या नंबरवर. आणि टी हा कितव्या नंबरवर असते, तर 20व्या नंबरवर. तिघांची बेरीज करायची आहे, म्हणजे 20 आणि 1 21, 21 आणि 3 24. तर आपलं 24 हे आन्सर करेक्ट राहणार आहे, ऑप्शन ए. त्यानंतरचा क्वेश्चन, एका घड्याळात 3 वाजता तास काटा आणि मिनिट काटा याच्यामधील कोण विचारलेला आहे आपल्याला? तर पहिले आपण घड्याळ काढून घेऊ. ही झाली आपली घड्याळ. यामध्ये हे 12, 3, 6 आणि 9. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, 3 वाजता, म्हणजे तर 3 वाजता तास काटा हा 3 वर असेल आणि मिनिट काटा हा 12 वर असेल. तर आपल्याला कोण कितीचा दिसतो इथे, तर 90 डिग्रीचा. तर करेक्ट आन्सर काय राहणार आपलं, ऑप्शन बी 90 डिग्री. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. एका वस्तूची आपल्याला खरेदी किंमत 400 दिलेली आहे आणि विक्री किंमत ही 840 दिलेली आहे, तर त्यावर नफा किती टक्के आहे म्हणते. तर आपल्याला पहिले खरेदी किंमत म्हणजेच कॉस्ट वाईज दिलेली आहे, ती किती दिलेली आहे, तर ती दिलेली आहे आपल्याला 400. त्यानंतर विक्री किंमत सेलिंग प्राइस दिलेली आहे आपल्याला 480. तर आपल्याला नफा विचारलेला आहे. नफा हा किती झालेला आहे, ही आपली खरेदी किंमत होती. त्यानंतर ही विक्री, 400 ची वस्तू आपण 480 ला विकली, तर आपल्याला फायदा किती झाला, 80 झाला. कितीवर फायदा झाला, तर फायदा नेहमी हा कॉस्ट प्राइसवर होत असतो, म्हणजेच खरेदी किमतीवर होत असतो. तर आपण खरेदी किती केली होती वस्तू, तर ती 400 रुपयाला. तर पर्सेंट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्याला सिंपली 100 ने गुणून द्यायचं. हा 0 कुठला, हा 0, हा 0, हा 0. 80 भागेला 4, 4 दुनी 8. तर 20% हे आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे, ऑप्शन बी 20%. त्यानंतरचा क्वेश्चन, ए आणि बी यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर आपल्याला 5:7 दिलेले आहे. ए च्या उत्पन्नात 20% वाढले आणि बी चे उत्पन्न हे 10% वाढले, तर नवीन गुणोत्तर किती राहणार आहे म्हणते. तर आपल्याला पहिले आपण
ए आणि बी चे गुणोत्तर पाहू किती आहे 5:7 दिलेले आहे. त्यानंतर काय म्हणते ए चे उत्पन्न 20% वाढलेले आहे. म्हणजे आपल्याला उत्पन्नाचा रेशो दिलेला आहे 5:7. त्यानंतर काय म्हणते ए चे उत्पन्न हे 20% वाढलेले आहे. म्हणजे 20% वाढ झालेली आहे ए मध्ये. त्यानंतर बी मध्ये 10% वाढ झालेली आहे. 10% वाढ झालेली आहे. तर जो नंतरचा शेवटला रेशो येईल या दोघांमधला तो रेशो विचारलेला आहे. म्हणजे नवीन गुणोत्तर विचारलेला आहे किती राहील. तर इथे पाहू शकतो आपण आपल्याला 5चे 20% काढण्यासाठी थोडं कॅल्क्युलेशन हार्ड होऊ शकते. त्यासाठी आपण कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी याला 50 करू शकतो. तुम्हाला वाटले तर तुम्ही त्याला 70 सुद्धा करू शकता. 70, 700 अशा प्रकारे सुद्धा करू शकतात. पण आपण इझी कॅल्क्युलेशन करण्यासाठी 50 आणि 70 घेऊ. तर आता 50 चे आपल्याला 20% काढायचे आहे. तर 50 चे 20% कशा प्रकारे काढतो आपण. तर हा 0 कटला, हा 0, हा 0, हा 0. 5 दुनी 10. तर 50 चे 10% किती होते 10. त्यानंतर 70 चे 10% विचारलेले आहे आपल्याला. 70 चे 10% हा 0 कटला, हा 0, हा 0, हा 0. 7 एके 7. म्हणजे 50 आणि 10 किती झाले आपले 60. त्यानंतर 70 आणि 7 बरोबर 77. तर आपला नवीन रेशो याला अजून ब्रेक करू शकतो का आपण तर नाही. त्यामुळे आपला रेशो कोणता राहणार आहे 60-77. तर आपला करेक्ट आन्सर राहणार आहे. इथे थोडं ऑप्शन करेक्ट करून घ्यायचं. हे ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट आहे. त्यामध्ये 50-77 नसून 60-77 आहे. तर आपला करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन बी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. एका वस्तूवर आपल्याला 20% आणि 10% अशा सलग सवलती मिळाल्या आहे. तर एकूण प्रभावी सवलत किती आहे. तर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बेसिकली आपण जी वस्तू आहे तिला आपण 100 मानून घेऊया. 100 रुपयात एखादी वस्तू घेतली आपण, त्याची किंमत आहे 100 रुपयाची त्याची किंमत आहे. त्यावर आपल्याला पहिले 20% सवलत मिळाली. म्हणजेच आता 100 चे आपण 20% काढले तर 100 चे 20% काढले तर आपल्याला किती मिळणार आहे. तर 100 कटला तर 20. तर 100 मधून 20 गेले आपल्याला 80 उरणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला 10% आणखीन सवलत मिळाली. म्हणजे 80 वर आता पुन्हा आपल्याला 10% सूट मिळाली. तर 80 चे आपल्याला 10% काढायचे आहे. तर हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0. 8 एके 8 प्लस 80 मधून आपल्याला पुन्हा 8 मायनस करायचे आहे. तर किती उरणार आपल्यापाशी. तर 80 मायनस 8 तर 72. तर आपल्याला 100 ची वस्तू आहे ही 72 रुपयाला मिळणार आहे. आता डायरेक्ट जर सवलत पकडली दोन्ही याची एक तर आपल्याला किती मिळाले आहे. जी 100 ची वस्तू होती ती आपल्याला 72 मिळाली. आपल्याला किती टक्के सूट मिळाली आहे. म्हणजे किती रुपये सूट मिळाली आहे. तर 100 मायनस 72 केले तर आपल्याला 28% सूट मिळाली आहे. तर करेक्ट आन्सर आहे आपलं ऑप्शन ए राहणार आहे 28%. याला इझी मध्ये करण्यासाठी आपण सक्सेसिव्ह फॉर्म्युला सुद्धा यूज करू शकतो. म्हणजेच सक्सेसिव्ह फॉर्म्युला कोणता आहे आपला. तर ए मायनस बी ए प्लस बी मायनस ए गुणिला बी डिवाइड बाय 100 अशा प्रकारे. म्हणजेच 20 प्लस 10 मायनस 10 गुणिला 20 भागिले 100. म्हणजे हा 0 कटला, हा 0, हा 0, हा 0, बे एके बे आणि हे 30 मायनस 2 तर आपल्याला 28 हे करेक्ट आन्सर मिळणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर एक काम 12 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो. 18 दिवसात पूर्ण करतो. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. ए काय म्हणतो आपल्याला 12 दिवसात पूर्ण करतो ए. त्यानंतर बी किती दिवसात पूर्ण करतो तर तो करतो 18 दिवसात. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बेसिकली आपल्याला त्याचा एलसीएम घेऊन घ्यायचा आहे. आता एलसीएम काय राहणार आहे. कोणती पण संख्या घेऊ शकतो आपण, परंतु आपल्याला संख्या कोणती घ्यायची आहे जे दोघांनी इझिली कट म्हणजेच आपण कॅल्क्युलेशन इझी करण्यासाठी इझी वाली संख्या घेऊ. जी संख्या या दोन्हीने इझिली कटून जाईल. तर आपल्याला अशी संख्या कोणती आहे तर 72. 12 सकम 72. तर याची एफिशियन्सी किती राहणार आहे म्हणजे याची क्षमता किती राहणार आहे 6 आणि 18 चोक 72 याची क्षमता किती राहणार आहे तर 4.
आता दोघं मिळून आपल्याला 72 हे काम पूर्ण करायचं आहे. म्हणजे 6 एफिशियन्सी आणि 4 एफिशियन्सी अशी 10 आहे. तर हा 0 आपल्याला काटण्यासाठी इथे पॉईंट देऊन द्यायचा आहे. 7.2 हे आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे. हे थोडं करेक्ट करून घ्या. हे 7.1/5 नसता 7/2 आहे. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा हे सुद्धा करेक्टच आहे. याला आपण आणखीन ब्रेक केलं तर आपल्याला 2 10 मिळणार आहे. तर 1 5 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहू. दोन संख्येचा आपल्याला एलसीएम आणि एलसीएफ आणि एलसीएम दिलेला आहे. एचसीएफ किती दिलेला आहे तर 12 आणि एलसीएम किती दिलेला आहे तर 420 आणि दोन संख्यांपैकी एक संख्या दिलेली आहे 60 आणि दुसरी संख्या आपल्याला विचारलेली आहे. तर हे तर माहीतच असेल तुम्हाला की एचसीएफ गुणिला एलसीएम बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. बस सिंपली फॉर्म्युला टाकून द्यायचा आहे. काय तर 12 गुणिला 420 बरोबर आपल्याला पहिली संख्या कोणती दिली आहे 60. दुसरी संख्या दिली नाही तर त्याला आपण x म्हणून घेऊ. बस सिंपली 60 इकडे गुणाकारात इकडे सिंपली भागाकारात जाईल. तर 12 गुणिला 420 भागेला 60. तर हा 0 कटला, हा 0 कटला. साइन दोन्ही 12 आणि 42 दोन्ही 84. तर आपलं 84 करेक्ट आन्सर राहणार आहे. ऑप्शन बी 84. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर एका ट्रेनचा वेग आपल्याला 54 किलोमीटर पर आवर दिलेला आहे आणि ती जी ट्रेन आहे ती 450 मीटर लांबीच्या पूल किती सेकंदात पार करेल म्हणते. तर आपल्याला टाइम विचारलेला आहे. टाइमचं फॉर्म्युला काय तुम्हाला माहिती असेल की डिस्टन्स अपॉन स्पीड. तर आपल्याला डिस्टन्स किती दिलेली आहे इथं 450. स्पीड किती दिलेली आहे 54 आणि टाइम विचारलेला आहे आपल्याला. जो आपल्याला स्पीड दिली आहे तो कशामध्ये दिलेला आहे आपल्याला तर किलोमीटर पर आवर मध्ये. आता त्याला कशात कन्वर्ट करायचं आहे तर मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं आहे. यासाठी आपल्याला काय करतो असतो आपण तर 518 ने गुणत असतो आपण याला. तर 8 त्रिक 54 आणि 3 5 15 म्हणजे 450 भागेला 15 बरोबर आपल्याला किती मिळणार आहे 15 त्रिक 45. तर 30 सेकंद लागणार आहे आपल्याला. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर एक व्यक्ती उत्तर दिशेला 10 मीटर चालतो, नंतर उजवीकडे वळून तो 5 मीटर चालतो, पुन्हा उजवीकडे वळून तो 10 मीटर चालतो. तो सुरुवातीच्या ठिकाणापासून तो किती दूर आहे म्हणते. तर सर्वप्रथम जो व्यक्ती आहे तो उत्तरेला चालतो 10 मीटर. हा ही उत्तर दिशा आहे तर इकडे चालतो तो 10 मीटर. त्यानंतर तो उजवीकडे वळतो. आता त्याची उजवी साईड कोणती आहे तर ही इकडे चालतो तो 5 मीटर. त्यानंतर तो पुन्हा उजवीकडे वळतो. आता याची उजवी साईड कोणती आहे तर इकडली. तर उजवीकडे वळतो आणि पुन्हा तो 10 मीटर चालतो. तर आता तो सुरुवातीचा जो पॉईंट आहे तिथून जो पोहोचलेला आहे तो किती मीटर आहे. तर सर्वात कमी डिस्टन्स कोणता आहे तर हे आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. इकडली 10 कटली हे आणि हे 10 तर सिंपली 5 मीटर तो दूर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आपल्याला आता सिरीज वाले क्वेश्चन आहे. सिरीज कशी दिलेली आहे आपल्याला 3 त्यानंतर 9 त्यानंतर 27 आणि 81. तर अशा प्रकारे दिलेली आहे. तर आपण पाहू शकतो इथे 3 जे आहे त्याला 3 ने गुणलेलं आहे. मग आपल्याला 9 मिळाले. त्यानंतर 9 ला सुद्धा 3 ने गुणले त्यानंतर आपल्याला 27 मिळालेले आहे. त्यानंतर 27 ला 3 ने गुणले तर आपल्याला 81 मिळाले आहे. आता 81 ला सुद्धा आपल्याला 3 ने गुणायचं आहे. तर म्हणजेच 81 गुणिले 3 3 एके 3 आणि 3 8 24. तर 243 हे आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे. ऑप्शन सी. त्यानंतरचा क्वेश्चन
5, 11, 23, 47, 95 म्हणजेच 5, 11, 23, 47 आणि 95. आपल्याला नेक्स्ट सिरीज काय असणार आहे ते विचारलेलं आहे. तर इथे पाहू शकतो आपण, इथे काय केलं आहे, सिंपली ह्याचा डबल केलेला आहे आणि प्लस 1 केलेला आहे. म्हणजेच त्याला 2 ने गुणलेला आहे, 2 ने गुणलेला आहे प्लस 1 केलेला आहे. मग आपल्याला 11 मिळाले आहे. म्हणजेच 5 गुणिले 2 प्लस 1 बरोबर 11. त्यानंतर 11 गुणिले 2 प्लस 1 बरोबर 23 मिळाले आपल्याला. अशाच प्रकारे आपल्याला 95 गुणिले 2 प्लस 1 करायचं आहे. तर 95 दुणे किती होते, तर 190 प्लस आपल्याला 1 करायचं, तर करेक्ट आन्सर राहणार आपलं 191. तर ऑप्शन सी हे आपलं करेक्ट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहू. तर आपल्याला इथे काय दिलेलं आहे, ए हा बी पेक्षा उंच आहे म्हणते, बी हा सी पेक्षा उंच आहे, डी हा ए पेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण म्हणते. तर आपण पाहू शकतो आता ए हा बी पेक्षा उंच आहे म्हणते, ए जो आहे हा बी पेक्षा उंच आहे, तर आपण बी इथं घेऊ, उंच आहे. त्यानंतर बी हा सी पेक्षा उंच आहे, बी हा सी पेक्षा उंच आहे म्हणते. त्यानंतर डी हा ए पेक्षा उंच आहे, डी जो आहे हा ए पेक्षाही उंच आहे. तर आपलं सर्वात उंच विचारलेलं आहे, तर करेक्ट आन्सर काय राहणार आपलं डी. ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर राहणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, विसंगत संख्या ओळखायची आपल्याला. इथं पाहू शकतो आपण 27 दिलेले आहे, 64 दिलेले आहे, 125 दिलेले आहे आणि 125 दिलेले आहे आणि 225 दिलेले आहे. त्यामध्ये आपल्याला विसंगत ओळखायचे. तर आपण पाहू शकतो 27 जी आहे हा कशाचा घन आहे, तर 3 चा घन आहे. त्यानंतर 64 सुद्धा हा 4 चा घन आहे, 125 हा 5 चा घन आहे आणि 225 हा घन नसून तर वर्ग आहे. तर आपलं विसंगत कोणतं राहणार आहे, ऑप्शन डी 225. त्यानंतरचा क्वेश्चन, तर काय म्हणते, जर आज सोमवार असेल तर 45 दिवसांनी कोणता वार असेल म्हणते. तर सिंपली आज जर सोमवार आहे, सोमवार, तर प्लस 45 दिवसांनी आपल्याला किती वार असेल असं विचारलेलं आहे. 45 आपल्याला 7 ने डिवाइड करायचं आहे. सिंपली 7 ने का, तर जो आपला हप्ता असतो तो 7 दिवसाचा असतो. सिंपली 7 ने जर आपल्याला डिवाइड केलं तर पाहू शकतो आपण 7 45 7 सकम 42. तर आपल्याला शिल्लक किती उरते इथे, 3 प्लस 3 दिवस ऍड करायचे आपल्याला, सोमवार, मंगळ, 1 बुधू आणि गुरु. तर तिसरा दिवस कोणता राहणार आहे, तर गुरुवार. तर गुरुवार हे आपला करेक्ट आन्सर राहणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, एका परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी म्हणजे 40% गुण आवश्यक आहेत. एका विद्यार्थ्याला 220 गुण मिळाले आणि तो 20 गुणांनी नापास झाला. आपल्याला परीक्षेत पास होण्यासाठी किती गुण लागते, पास होण्यासाठी तर 40% गुण लागते. जो विद्यार्थी 220 गुण घेऊन 20 गुणांनी फेल झाला, म्हणजे त्याला प्लस जर 20 गुण मिळाले असले तर तो 40% त्यांना मार्क घेतले असते आणि तो पास झालेला असता. तर आपल्याला 40% ची व्हॅल्यू दिलेली आहे इथे. 40% ची व्हॅल्यू किती आहे, 220 प्लस 20 म्हणजेच 240 ही जी आहे ही आपल्याला 40% ची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला 100% ची व्हॅल्यू विचारलेली आहे, तर 100%. तर त्या परीक्षेत आपल्याला एकूण गुण विचारलेले आहे, तर सिंपली भागाकार करून घ्यायचा. 0 0 कटला, 4 सकम 24 आणि 6 गुणिले 100 म्हणजे 600. तर त्या एक्झाम मध्ये एकूण गुण किती असेल, तर 600. तर आपला करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन सी. पर्यंत अशा किती मूळ संख्या आहे म्हणते, त्यांच्या अंकाची अदलाबदल केली असता पुन्हा एकदा मूळ संख्याच मिळते. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला मूळ संख्या माहीत असणे आवश्यक आहे. तर मूळ संख्या म्हणजे अशी संख्या आहे ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जाऊ शकतो किंवा 1 ने. तर अशा सर्व संख्यांना आपण मूळ संख्या म्हणू. तर आता आपल्याला 70 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे ते पाहायचं आहे.
तर 70 ते 100मध्ये आपल्याला सर्वप्रथम मिळणार आहे 71, त्यानंतर आहे 73, त्यानंतर आहे 79, त्यानंतर आहे 83, त्यानंतर आहे 89 आणि एक आहे 97. तर अशा आपल्याला 6 मूळ संख्या मिळतील. त्यानंतर प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे, ज्यांच्या अंकाची अदलाबदल केली असता पुन्हा आपल्याला मूळ संख्याच मिळते. तर आता या संख्येची आपल्याला अदलाबदल करायची आहे. म्हणजेच 71ला जर आपण पलटी केलं म्हणजेच अदलाबदल केली तर आपल्याला मिळणार आहे 17. त्यानंतर 73ला जर अदलाबदल केली तर आपल्याला मिळणार आहे 37. त्यानंतर 79ला जर केलं आपण तर आपल्याला मिळणार आहे 97. 83ला जर अदलाबदल केली तर मिळणार आहे 38. तसेच इथे मिळणार आहे आपल्याला 98 आणि इथे मिळणार आहे आपल्याला 79. तर आता यामध्ये कोणत्या मूळ संख्या आहे म्हणते, तर पाहूया. 17 पण ही एक मूळ संख्याच आहे, कारण का 17ला फक्त 17नेच भाग जाऊ शकतो किंवा 1ने भाग जाऊ शकतो. त्यानंतर 37सुद्धा मूळ संख्याच आहे. त्यानंतर 97सुद्धा मूळ संख्याच आहे, कारण का आपल्या इथंच दिलेली आहे. त्यानंतर 38 ही समसंख्या आहे, त्यामुळे ही तर राहूच शकणार नाही, हे तर हे कटलंच. त्यानंतर 98 ही सुद्धा समसंख्या आहे, त्यामुळे ही पण कटली. त्यानंतर 79 ही पण मूळ संख्याच आहे. तर अशा आपल्याला किती मिळालेले आहे, तर आपल्याला मिळाले आहे एकूण 4 संख्या. तर याचा करेक्ट ऑप्शन राहणार आहे ऑप्शन 2, 4. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर पुढील जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही म्हणते. इथे थोडं कट करून घ्यायचा. तर आपल्याला मूळ संख्या काय हे तर माहीत झालं आहे. आता जोडमूळ संख्या, तर जोडमूळ संख्या म्हणजे अशा संख्यांची जोडी, अशा मूळ संख्यांची जोडी ज्याच्यामधील डिफरन्स हा 2चा असतो. तर आता पाहूया 2चा डिफरन्स कुठे आहे. इथे पण 2चा डिफरन्स आहे, इथे पण 2चा डिफरन्स आहे, इथे पण 2चा आहे, इथे पण 2चा आहे. त्यामुळे 2चा डिफरन्स सर्वच ठिकाणी आहे. तर आता मूळ संख्या पाहायची आहे आपल्याला. तर इथं 29 पण मूळ आहे, 31 पण मूळ आहे. आणि इथं जर पाहायला गेलो आपण तर आपल्याला 55 आणि 57 दिसते. तर 55 ही मूळ संख्या आहे का, तर नाही, कारण का तिला 1ने पण भाग जातो, त्यानंतर 5ने पण भाग जातो, त्यानंतर 11ने पण भाग जातो आणि 55ने स्वतःसुद्धा भाग जातो. त्यामुळे ही तर मूळ संख्याच नाही. त्यामुळे आपला करेक्ट आन्सर राहणार आहे ऑप्शन 2, 55 ते 57 ही जोडी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर आपला तिसरा क्वेश्चन आहे, 2 संख्या म्हणते 4x आणि 6x असून त्यांचा मसावी हा 16 आहे आणि लसावी 96 आहे. तर एक्सची व्हॅल्यू विचारलेली आहे आपल्याला. तर हे सर्वांना माहीत असेल की 2 संख्या जर आपल्याला दिलेला असेल त्या 2 संख्याचा गुणाकार हा लसावी आणि मसावीच्या गुणाकार एवढा असतो. तर ते सॉल्व करून घेऊया आपण. म्हणजेच 4x गुणिला 6x, त्यानंतर आपल्याला त्याचं बरोबर म्हणजेच मसावी गुणिला लसावी. तर आता हे सिम्पली सॉल्व करून घ्यायचं आहे. म्हणजेच 4x गुणिला 6x जर केलं आपण तर आपल्याला मिळणार आहे 6 चूक 24x, 24x स्क्वेअर, कारण का इथं पण x आहे, इथे पण x आहे. x गुणिला x जर केलं आपल्याला आता तर x स्क्वेअर मिळतो, बरोबर 16 गुणिला 96. तर आता हे सॉल्व करून घ्यायचं आहे. x स्क्वेअर बरोबर 16 गुणिला 96 भागिला 24. तर सिम्पली भाग जाऊ शकतो. 24 चौक डायरेक्टली जर भाग द्यायला गेलो तर 24 चौक डायरेक्ट आपल्याला 96 मिळून जाईल. तुम्ही याला 12चा पण भाग देऊ शकता किंवा 4चा पण भाग देऊ शकता, जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं. तर आपल्याला मिळणार आहे x स्क्वेअर बरोबर 16 गुणिला 4. x इकडे गेल्यानंतर तो येणार आहे वर्गमुळात, म्हणजेच आपल्याला जर गुणाकाराचा केला तर आपल्याला मिळणार आहे 64. तर वर्गमुळात 64 म्हणजेच त्याचा करेक्ट ऑप्शन राहणार आहे ऑप्शन ए 8. त्यानंतरचा क्वेश्चन, चौथा क्वेश्चन आपला, 9 हरणाचे सरासरी वजन हे 45.3 kg आहे. तर सर्व हरणांचे मिळून एकूण वजन किती kg होणार. तर सिंपल क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्ही खूप साऱ्या पद्धतीने सॉल्व करू शकतात, परंतु सिंपल पद्धत आहे की आपल्याला सिंपली 9 गुणिला 45 करायचे, 45.3. याचा पूर्ण गुणाकार सोडत बसायचं नाही, कारण का
पॉईंटला जर आपण हटवून दिलं तर सर्वांच्या एकक स्थानी आपल्याला वेगळी संख्या मिळते. त्यामुळे 9ने तर डायरेक्टली 3ला गुणाकार केला आपण 3ला तर आपल्याला मिळणार आहे 9 त्रिक 27 म्हणजेच एकक स्थानी 7 येणार. तर 7 पाहिजे कुठे एकक स्थानी आहे तर एकच ऑप्शनमध्ये आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन राहणार आहे ऑप्शन 3 407. त्यानंतरचा क्वेश्चन तर आपला 5वा क्वेश्चन आहे 15, 20, 25 आणि 45 याचा लसावी काढायचा आहे. याचा बेसिक फॉर्म्युला आहे अशा प्रकारचा. इथं आहे 15, त्यानंतर 20, 25 आणि 45. याला सिंपल कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो पूर्ण तर एक आहे 5 म्हणजेच 5 तरी 15, त्यानंतर 5 चौक 20, 5 5 25 आणि 5 9 45. त्यानंतर अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येने भाग जाईल यांना तर 3 आहे. 3 त्रिक 9, त्यानंतर 3 1 3, हे 4 असे असेच आणि 5 असे असेच. बस सिंपल याचा गुणाकार करायचा आपल्याला. तर 5 त्रिक 15 गुणिला 3 5 15, 15 चौक 60, 60 1 60 म्हणजेच 15 गुणिला 60, 15 सक 90 म्हणजेच 900 आपलं करेक्ट आन्सर राहणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट आहे. त्यानंतरचा क्वेश्चन चला नेक्स्ट. सिंपल पेपर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे 2 संख्याचा गुणाकार आपल्याला 2160 दिलेला आहे. तर त्या 2 संख्यांचा मसावी आपल्याला 12 दिलेला आहे तर लसावी काढायचा आहे. अगोदर आपण केलेला आहे तशाच प्रकारचं गणित आहे. यामध्ये सिंपली 2160 बरोबर लसावी गुणिला मसावी. आपल्याला इथे मसावी दिलेला आहे म्हणजेच 12 गुणिला लसावी पकडून घेऊ. लसावी काढायला सांगितला. बस सिंपली 12 इकडे आहे, इकडे गुणाकारात तर इकडे भागाकारात देणार म्हणजेच 2160 भागिला 12 करून घ्यायचं आहे सॉल्व सिंपली. 12 एके 12 आपलं किती उरणार आहे म्हणजेच 21 12 गेले आपले तर उरणार आहे 9. त्यानंतर 96ला भाग द्यायचा आहे डायरेक्ट 12 8 96 हा 0 असं म्हणजेच 180. आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 180. नेक्स्ट क्वेश्चन. दोनशे म्हणजेच 0.4ची किती पट. तर असा प्रकारचा जर तुम्हाला क्वेश्चन कधी पण एक्झाममध्ये आला तर त्यामध्ये त्या संख्येची आपल्याला विचारलेली आहे ती संख्या नेहमी खाली ठेवायची. म्हणजेच 0.4ची पट विचारली आहे तर तिला आपण नेहमी खाली ठेवायचं. आणि किती विचारलेलं आहे तर 200 तर 200ला नेहमी वर. सिंपली भागाकार करायचा आहे यातला. इथे पॉईंट आहे, हा पॉईंट काढायचा असेल तर वरतं एक 0 जाईल. सिंपली याचा भाग देऊन द्यायचा 4 5 20 म्हणजेच 500 पट. तर करेक्ट आन्सर राहणार आहे आपलं ऑप्शन 2 500 पट. त्यानंतरचा क्वेश्चन तर 18.8596 समथिंग गुणिला 10चा स्क्वेअर. हा क्वेश्चन तुम्हाला खूपच डेंजर वाटत असेल पण सिंपल आहे. यामध्ये पाहू शकतो आपण इथे किती घरानंतर पॉईंट आहे 4 घरानंतर. या पॉईंट काढण्यासाठी आपण काय करू शकतो त्याला सपोज इथे लिहून घेऊ आपण 18.8596 गुणिला 10चा स्क्वेअर. 10चा जर वर्ग केला आपण तर आपल्याला किती मिळणार आहे 100. सिंपल याचा गुणाकार करायचा आहे. तर 100नं कोणत्याही संख्येला आपण गुणलं तर त्याच्या शेवट ते 2 झिरो वाढून जातात ॲड होऊन जातात. इथं जर आपण 2 झिरो दिले तर इकडे आपल्याला पॉईंटमध्ये 4 झिरो आहे ना. खाली जर केलो आपण याला तर आपल्याला अशी मिळणार आहे संख्या. हा पॉईंट जर काढायचा झाला तर आपल्याला मिळणार आहे 1 2 3 4. बस हे सिंपली 2 झिरो काढून टाकायचे. सिंपली 2 झिरो नंतर पॉईंट पाहिजे आपल्याला. ऑप्शन एकाचमध्ये आहे तर करेक्ट ऑप्शन राहणार आहे ऑप्शन 1. यामध्ये तुम्ही काहीच न करता क्वेश्चन सॉल्व करू शकले असतात. तुम्हाला सिंपली 10चा स्क्वेअर आपल्याला 10 मिळणार आहे. हे 2 झिरो ॲड करण्यासाठी आपल्याला इथे 2 झिरो काढायला लागेल म्हणजेच हे 2 घरानंतर सरकवावं लागेल. ऑप्शन आपल्याला एकच मिळणार आहे 2 घरानंतर. तर करेक्ट ऑप्शन 1 राहणार आहे.